हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे साथी समालोचक कैलाजी सेलेवले सर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. चेंडू पंचांचा अवंतरचा इशारा. अवंतरच्या साह्याने स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. चांगली गोलंदाज आहेत सूरज. नक्कीच यावेळेला साफ ट्रॅकर चेंडू हुकचा नजाकत भरा देखना फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार, हा येतोय षटकार. याचं आपण रिव्ह्यू मध्ये पाहू शकतात की कशा प्रकारे हुकचा नजाकत भरा देखना फटका फलंदाज सुरेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये भरपूर अशी कमालीची कामगिरी जहनमन टोडली क्रिकेट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस नक्कीच घोटनाट टेकून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू समजला नाही. एक षटक समाप्त होत आहे, जिथे धावा बनवल्या गेल्या 10 आणि विकेट आली 1. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये भरपूर अशी कमालीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता पाहता हा संघ आजच्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचला. आजच्या दिवसामध्ये कमालीची कामगिरी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक मातंबर संघांना हे संघ मात देऊन आताच्या सेमीफायनल मध्ये पोहोचला. त्याचप्रमाणे दिवस क्रमांक 3 मध्ये कमालीची कामगिरी करत असताना साई शिलेनवाडी संघ या सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचला. दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत संदीप. पहिला चेंडू हाताळला निर्धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू असेल निर्धाव. संदीपची सुरुवात केले
निर्धाव चेंडून दुसरा चेंडू असेल या षटकातील संदीप घेऊन येत आहेत. नक्कीच थांबले, पॉज घेतला, कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावर, बाउंड्रीच्या बाहेर. हा असेल चौकार. असा पहिला चेंडू असेल निर्धाव, मात्र या चेंडूवर संदीपवर धावींची कोंडी फोडले, लगावला चौकार. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आलाय निर्धाव. कम्मालीचा कमबॅक या चेंडूवर पाहायला मिळाला संदीपचा. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले, धावा केल्या 4 खर्च. 3 षटकांची ही मॅच असेल. चौथा असेल चेंडू या षटकातील संदीप घेऊन येत आहेत. नक्कीच थांबले यावेळेस, हुकचा नजाकत बरा देखना, चेंडू जातोय, बिग 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 षटकार. येसा सलामीसाठी मला का पाठवतात याचं चोख प्रतिउत्तर देत असताना फलंदाज विष्णू. सेकंड लास्ट चेंडू असेल या षटकातील संदीप घेऊन येत आहेत. या वेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची आटली काढा लागली, जाऊन विसावला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज विष्णू बॅक टू द पवेलियन. यस 6 चेंडू मध्ये 11 धावा यांची खेळून यावेळेस विष्णू मागावरी परत आहेत. त्यांच्या जागेवर यावेळेस येत आहेत प्रकाश. शेवटचा चेंडू असेल संदीप यांचा. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले तर 10 धावा केल्यात खर्च, 1 विकेट देखील मिळवले. कमालीची गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून या षटकामध्ये पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू असेल. नक्कीच थांबले होते चेंडू हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज येत आहेत, करणार नाही चुकी, आल्या पावली माघारी परत आहेत फलंदाज प्रकाश. मान्य श्री दत्तात्रय भाऊ मेंगाळ भाऊसाहेब यांचा शुभ सन्मान करूयात. मान्य श्री हरिचंद्र दादा भोईर यांच्या शुभ हस्ते दत्तात्रय भाऊ मेंगाळ भाऊसाहेब यांचा करूयात शुभ सन्मान. 2 षटकं समाप्त झाली, जिथे धावा बनवल्या गेल्या 20 आणि विकेट्स आल्या 3. दुसऱ्या सामन्याकडे मान्य श्री लहूदादा गायकर साहेब यांचा शुभ सन्मान करूयात मंचावर. दत्तात्रय दादा मेंगाळ यांच्या शुभ हस्ते लहूदादा गायकर साहेब यांचा करूयात शुभ सन्मान. मान्यश्री राहुलदादा गायकर साहेब यांचा करूयात शुभ सन्मान. मुख्य मंचावर त्यांनी यायचंय. याच 2 षटकं समाप्त झाली. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलेत गोलंदाज गणेश. 2 चेंडू हाताळले, 2 धावा केल्यात खर्च.
धावसंख्या जाऊन पोहोचते 22 आकड्यावर. मुख्य मंचावर करूयात सन्मान मान्यजी सन्माननीय लहूदादा गायकर यांचा शुभ सन्मान करूया. दत्तात्रय दादा मेंगाळ यांच्या शुभ हस्ते. मायेची शाळ आपुलकीचा आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा करूयात सन्मान. त्याचप्रमाणे बोलूया पुढील सन्मानाकडे. ग्रामपंचायत सदस्य मोहगर शंकरदादा पारधी यांचा करूयात शुभ सन्मान. बळीरामदादा हिंदोळा यांच्या शुभ हस्ते करूयात. मोहगर ग्रामपंचायत सदस्य शंकरदादा पारधी. सर्व मान्यवर पाहुण्यांचं स्वागत. सामन्याला भेट दिली तर याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे वळतो सामन्याकडे. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा असते. दुसऱ्या टप्प्यावर चेंडू पकडता येतं. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली परंतु हरकत नाही. 2 धावा ऍड होतील. धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 30 आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल गणेश. आतापर्यंत धावा केल्या 10 खर्च. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज गणेशांचा. लॉफ्टेड ड्राइव्ह केलाय. उंची तर फार आहे पण क्षेत्ररक्षक खाली होत आहे. करणार नाही चुकी. फलंदाज सुरेश बॅक टू द पवेलियन. तीन षटकं समाप्त झाली. 3 षटकं समाप्त झाली जिथे प्रथम फलंदाजी करत असताना साहिल 11 शिलेनवाडी क्रिकेट संघाने तब्बल धावा बनवल्या 30 आणि 31 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू 31 धावा बनवायच्या जय हनुमान टोडली संघाला. सेमीफायनल 2चा हा चित्तथरारक सामना आपल्या पुढे. 18 चेंडू तब्बल 31 धावांची आवश्यकता यावेळेस जय हनुमान लोंढी क्रिकेट संघाला. त्याचप्रमाणे 18 चेंडू मध्ये 31 धावा रोखायचे साहिल 11 शिलेनवाडी क्रिकेट संघाला. असं कोणतीही वेळ न दवडता लवकर लवकर आपले फील्ड सेटअप करायचं आहे. अजूनही अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. साहिल मानस 11 संघाने या सामन्याच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. त्याचप्रमाणे या सामन्यातील जो संघ जिंकेल तो जाऊन पोहोचेल फायनल मध्ये. त्यांच्या अगेन्स्ट असतील मानस 11. कमालीचा सेमीफायनल 1चा हा सामना राहिला जिथे बाजी मारली मानस 11 संघाने. या सामन्यामध्ये कोणाला मिळेल मेगा फायनलचं तिकीट? जय हनुमान टोनली की साहिल 11 शिलेनवाडी क्रिकेट संघाला? पाहायला मिळेलच थोडा वेळात. पण कोणत्याही प्रकारची जास्त वेळ न दवडता सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. प्रथम फलंदाजी केली साहिल 11 शिलेनवाडी क्रिकेट संघाने जिथे तब्बल 18 चेंडूचा सामना करत असताना 30 धावा बनवल्या. 31 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडूमध्ये 31 धावा बनवतील की रोखल्या जातील
18 चेंडूमध्ये 31 धावा बनवण्यासाठी यावेळेस जय हनुमान टोडली क्रिकेट संघाकडून सलामीचे फलंदाज एके बाजूला सूरज विषय आणि त्यांच्या सोबतीला नरेश कुर्ले. नक्कीच दोनही चांगल्या प्रकारची फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये यांच्या दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळाली. सामना होतोय सुरू. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू असेल मोहन. नक्कीच यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रकार पहिल्या तर अटेम्प्ट मध्ये केला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. तोपर्यंत घेतली एक धाव. एकच्या साह्याने संघाचा अकाउंट ओपन होतोय. श्री गणेशा होतोय. दुसरा चेंडू असेल या षटकातील मोहन यांचा. त्यांना यावेळेस फाईट देतील नरेश. आपटलाय चेंडू. त्यावर चोख उत्तर दिलं होतं, परंतु अडवण्यात यश आलं. झेल्टर ड्रॉप झाला, परंतु क्षेत्ररक्षणाला 100 पैकी 100 मार्क्स. तब्बल 5 धावा अडवल्यात. एकाच धावेवर या चेंडूवर समाधान मानावं लागेल. एकच्या साह्याने धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. फलंदाज सूरज असतील यावेळेस स्ट्राईकला. नक्कीच बाहेरच्या दिशेने पाठ वळवला होता चेंडू. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. अडवण्यात यश तर आलं, परंतु एक धाव रोखू शकले नाही. कासवाच्या संतत गतीने धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. नक्कीच अजून येणारे 15 चेंडू 28 धाव्यांची आवश्यकता. जय हनुमान टोंडली क्रिकेट संघाला. मोहन घेऊन येतील पुढील चेंडू. नक्कीच कव्हरच्या दिशेने पाठवलाय. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेकी करतात तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. फलंदाज सूरज यावेळेस स्ट्राईक वर असतील. कमालीची गोलंदाजी गोलंदाज मोहन यांच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची हे दाखवून देतात गोलंदाज मोहन. नक्कीच चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक खाली करणार नाही चुकी. फलंदाज सूरज विषय बॅक टू द पवेलियन. नक्कीच पहिल्या 4 चेंडूवर मोठे फटके येत नव्हते. सिंगलवर समाधान मानावं लागत होतं. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला फलंदाज सूरज यांनी, परंतु बॅटची बाहेरची कडा लागली आणि थेट जाऊन विसवला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज सूरज यांना डगआउट मध्ये वापस यावं लागतं. त्याची जागा भरून काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर येतील फलंदाज मिराज. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मोहन यांचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये परिपूर्ण साजेल अशी गोलंदाजी केली. तब्बल फक्त 4च धावा खर्च केल्या तर 1 विकेट मिळवली. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मोहन यांचा. नक्कीच यावेळेस सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर हा नो असेल. नक्कीच आधीच कर्जबाजारी त्यामध्ये उतने शेजारी नो असेल. चेंडू त्याप्रमाणे पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. थोडं स्पीडअप द्या मित्रांनो. अधिकचा वेळ खर्च करू नका. शेवटचा चेंडू असेल फ्री हिट. मेजवानी फलंदाज मिरज यांना. नक्कीच थांबले होते, परंतु बॅटची बाहेरची कडा पुन्हा एकदा यावेळेस यष्टीरक्षक खाली, परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज मिरज सेफ असणार. षटक होते संपन्न, जिथे धावा बनवल्या गेल्या 6 आणि विकेट प्राप्त झाली 1.
असं पहिलं षटक झालं जिथे फलंदाजी करत असताना जय हनुमान टोंडली क्रिकेट संघाने एक विकेट आणि 6 धावा बनवल्यात आतापर्यंत. अजूनही 12 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता. आव्हान तर फार मोठं नाहीये, परंतु पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस दुसरं षटक हाताळण्यासाठी हरेश यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील अवांतरसाठी. यस, पंच सॅक्रिफाईस होत आहेत. हा चेंडू असेल अवांतर. पहिल्या चेंडूवर थोडीशी खराब सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज हरेश यांची. अवांतरच्या साह्याने केली सुरुवात षटकाची. पोली चेंडू घेऊन येतील हरेश. पहिला असेल चेंडू. नक्कीच यावेळेस पुलर लेनचा चेंडू होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. नक्कीच थोडे फंबल झाले. बॅकअपला आले क्षेत्ररक्षक. फेकी करतायत तोपर्यंत या 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरीने समाधान मानावं लागतंय जय हनुमान टोंडली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. 2च्या साह्याने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 11 चेंडू 22 धाव्यांची आवश्यकता. क्रॉस दी बॅट सफल झाले आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फेकी करतायत तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 चेंडू अजूनही 21 धाव्यांची आवश्यकता. लो फुल टॉस चेंडू होता. अप्रतिम अडवलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु एक धाव रोखू शकले नाही. फलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. कमालीची गोलंदाजी शिलीनवाडी संघाचे हे गोलंदाज करतायत. मोठा फटका अजूनही लागून दिला नाहीये. पुढील चेंडू असेल हरेश यांचा. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा अवांतरसाठी केले अपील. पंच झाले सॅक्रिफाईस. हा असेल अवांतर चेंडू. अवांतरच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. यावेळेस लॉप केलंय. उंची तर भरपूर, अंतर कमी. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. करणार नाही चुकी. फलंदाज मिरज बॅक टू द पवेलियन. यस, एक विकेट आली, परंतु धावा 12. 8 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता जय हनुमान टोंडली क्रिकेट संघाला. कोणताही मोठा फटका मारून देत नाहीयेत साहिल 11 शिलीनवाडी क्रिकेट संघाचे हे गोलंदाज. मोहन असतील आणि आता हरेश. प्रत्येकी गोलंदाजाने एक एक विकेट मिळवली. फलंदाजीसाठी यावेळेस आता 4थ्या क्रमांकावर येत आहेत फलंदाज अवी. सेकंड लास्ट चेंडू घेऊन येतील हरेश. नक्कीच थांबले होते. पुन्हा एकदा हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चुकी नाही. फलंदाज अवी आल्या पावली माघारी. नक्कीच 3 चेंडूवर 6 धावा खर्च केल्या होत्या हरेशने, परंतु या येणारे 2 चेंडू 2 विकेट्स देऊन गेले. हॅट्रिक वर असतील.
पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील का गोलंदाज हरेश? नक्कीच खोदून काढला. यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु एकच धावेवर घेतलंय समाधान मानून. 2 षटक संपन्न झाली, जिथे धावा बनवल्या गेल्या 13 आणि विकेट्स आल्या 3. जसं पंच स्पीडअप द्यायचं, भरपूर वेळ झालाय. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. जो आपला गोलंदाज असेल त्याच्या हातामध्ये चेंडू द्या आणि लवकरात लवकर फील्ड सेटअप करा. साहिल 11 शिलेवाडी क्रिकेट संघ. शेवटचं षटक, 6 चेंडू 18 धावींची आवश्यकता. सहा चेंडू 18 धावींची आवश्यकता. चला, अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. मेगा फायनलचा सामना अजून खेळवायचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो जाऊन पोहोचेल स्पर्धेच्या मॅन ऑफ मेगा फायनल मध्ये. त्याच्या अगेन्स्ट असतील मानस 11 क्रिकेट संघ. कमालीची गोलंदाजी शिलेवाडीकरांच्या गोलंदाजांकडून. 12 चेंडू मध्ये फक्त 13 धावा खर्च करून दिल्यात, 3 विकेट देखील मिळवल्यात. 6 चेंडू 18 धावींची आवश्यकता. तिसरं षटक, निर्णायक षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज सचिन. 6 चेंडू मध्ये 18 धावींची आवश्यकता. या वेळेस नॅचरल स्विंग, नक्कीच टप्पा पडून चेंडू जाऊन आदळला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धावची केली सांगता. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज सचिन यांनी. यावेळेस खोदून काढलाय चेंडू, यॉर्कर लेंथ होता. या चेंडूवर देखील एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 4 चेंडू 17 धावींची आवश्यकता. यावेळेस स्ट्राईकवर असतील. 3 चेंडू मध्ये 3 धावा ज्याने बनवल्या तो नरेश असेल. यावेळेस स्ट्राईकला सलामीसाठी आले होते की बाजूने विकेट पडत गेल्या आणि यावेळेस संघाचं ओझ त्यांच्या खांद्यावर आहे. 4 चेंडू 17 धावींची आवश्यकता. फलंदाज नरेश. यावेळेस लॉफ्ट केलाय, मिड विकेट ला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक बोला चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, थोडं स्पीडअप द्या. 3 चेंडू 11 धावींची आवश्यकता यावेळेस जय हनुमान तोंडली क्रिकेट संघाला. त्याचप्रमाणे 3 चेंडू मध्ये 11 धावा रोखायचे आहेत गोलंदाज सचिन यांना. यावेळेस थांबले, थोडा लॉब केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा नक्कीच रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षणासाठी तर 100 पैकी 100 मार्क्स, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता यावेळेस जय हनुमान तोंडली क्रिकेट संघाला. फलंदाज नरेश असतील स्ट्राईकवर. 5 चेंडू खेळल्यात, 11 धावांचा 11 धावा आतापर्यंत बनवल्यात. 2 चेंडू 9 धावींची आवश्यकता. एक बिग हिट जर आली तर नक्कीच सामना जिंकू शकतो जय हनुमान तोंडली क्रिकेट संघाकडून. यावेळेस थांबले, पॉज घेतला. नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षक येतील. एक धाव तर पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये फलंदाज नरेश माघारी परततायत.
यश नरेश परतले माघारी. फलंदाज येत आहेत कुणाल. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता. नक्कीच इथून फार कठीण सामना असेल जयहनुमान टोडली क्रिकेट संघाला. एक चेंडू मध्ये 8 धावा बनवणे तेवढे शक्य नाहीये. कंपल्सरी चेसिंग असेल या सामन्याचा नियम. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे यावेळेस साईल 11 शिलींवाडी क्रिकेट संघाच्या पारड्यामध्ये झुकलाय. एक चेंडू 8 धावांची आवश्यकता. सफल तर झाले होते परंतु हा चेंडू असेल निर्धाव. या सामन्याच्या मेगा फायनल मध्ये एंटर झालेत साईल 11 शिलींवाडी क्रिकेट संघ.